कधी हरवले कसे कोण जाणे, सुचितले त्यांच्या गाणे. नभाच्या मनाला पडे घोर आता, उखाणे कसे सोडवावे, कसे वागळे कळ्यांचे फुलांची कळेना. कधी वाढले हे दुरावे कळेना जुरे बाग आता. सुनी सुनी सारी का कळेना अशी हरवली पाखरे, हरवली पाखरे, हरवली हरवली पाखरे. का कळेना अशी हरवली पाखरे, हरवली पाखरे, हरवली हरवली पाखरे. खळवेळी किलबिल सारी उगीच मनाला हुर हुर लावी. सांजेला होई जीव हळवारे, जे झाले गेले विसरून सारे. हा वेडा बरा सांगे अरे अंगणी पुन्हा. का कळेना अशी हरवली पाखरे, हरवली पाखरे, हरवली हरवली पाखरे. का कळेना अशी हरवली पाखरे, हरवली पाखरे, हरवली हरवली पाखरे. कळेना अशी हरवली पाखरे, हरवली पाखरे, हरवली हरवली पाखरे. कळेना अशी हरवली पाखरे, हरवली पाखरे, हरवली हरवली पाखरे. हो 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 na 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 na, dikta na 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 na, dikta na 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 na, dikta na 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 na. सवेरे सवेरे यारों से मिलने बंटन के निकले हम. दikta na 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 na, dikta na 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 na. सवेरे सवेरे यारों से मिलने घर से दूर चले हम. रोके से ना रुके हम, मर्जी से चले हम. बादल सा गरजे हम, सावन सा बरसे हम. सूरज सा चमके हम, स्कूल चले हम, स्कूल चले हम. ओ हो 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 हो. इसके दरवाजे से दुनिया के राज खुलते हैं. कोई आगे चलता है, हम पीछे चलते हैं. दीवारों पर किस्मत अपनी लिखी जाती है, जिससे हमको जीने की वजह मिलती जाती है. रोके से ना रुके हम, मर्जी से चले हम. बादल सा गरजे हम, सावन सा बरसे हम.
सूरज सा चमके हम स्कूल चले हम, स्कूल चले हम। ओ हो 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 चले हम, बादल सा गरजे हम, सावन सा बरसे हम। स्कूल चले हम, ओ हो, स्कूल चले हम, स्कूल चले हम। सर्वांना एक वेगळी कुतूहल लागणारा कार्यक्रम 25 वर्षांनंतर विचारमंचावरील सर्व मान्यवर व सर्व विद्यार्थ्यांचं मी पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतोय। आगतम शोधत जा, वाटा सापडत जातील तुम्ही शोधत जा, माणसं बदलत जातील तुम्ही स्वीकारत जा, परिस्थिती शिकवत जाईल तुम्ही विश्वास सोडून अनेक जातील तुम्ही सावरत जा, प्रसंग परीक्षा घेत जाईल तुम्ही क्षमता दाखवत जा। हा क्षमता दाखवण्याचा आपल्या विचारांचा आढावा घेण्याचा आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी सर्व मनाला जिंकायचे असते भावनेने, मनाला जे चढ उतार सुख दुःख परिवारांचे आपल्या गुरुजनांसाठी काही उशीर येत आहे, काही पुढे सोडण्यासाठी काही दारे करण्यासाठी मोटर चालू करण्यासाठी गेलेले विद्यार्थी थोडं उशीर या ठिकाणी, तरीही त्यांचं मी पुन्हा स्वागत करतोय। अनेक कारणे अनेक बहाणे, सायकल पंक्चर झाली, घरचे कोण नव्हते अशी कारणे सांगून गेल्या 25 वर्षापूर्वी आजचा हा आनंदाचा सोहळा सर्व मान्यवरांच्या विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होतोय। जसे संस्कार तसे विचार, जसे संस्कार तसे विचार, जसे वृत्ती तसे विचार तसे वृत्ती, जसे वृत्ती तसा सोहळा 25 वर्षानंतर आपण सर्वजण एका बॅचचे विद्यार्थी भेटलेले आहोत। क्षण या ठिकाणी सर्व मान्यवरांच्या या ठिकाणी संपन्न होतोय। साखरेचा गोडवा असावा आजचा हा कार्यक्रम असाच या ठिकाणी संपन्न होणार आहे। चालू करायचं का तास? मस्तक ठेवितो ज्या ज्या ठिकाणी त्याचे गुरु आहे तुमचे दोन्ही गुरु थोर म्हणावा की देव थोर म्हणावा, आधी नमस्कार कोणाशी करावा, मला वाटतो गुरु थोर आहे तयांच्या कृपेने रघुराज पावे। आजच्या कार्यक्रमाचे सर्व आदरणीय मान्यवर या सर्वांचं आजच्या या 2000 सालच्या 10वीच्या बॅचच्या वतीने आजच्या कार्यक्रमाला मी सुरुवात करतोय। आगतम स्वागतम सुस्वागतम। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय गुंड सर यांचं मी त्यांना विनंती करतो की आजच्या कार्यक्रमाचा आपण अध्यक्षस्थान किंवा सर्वांनी निवडण्याला स्वागत करायचं आहे। आपले दुसरे गुरुजी आदरणीय तोडकरी सर, विकासजी मुळे सर, साधना मॅडम, मुबारक शेख दगडू टोळपे, वनिता टोळपे हे शिपाई आहेत, आदरणीय देशपांडे मॅडम आणि कावेरी मॅडम या मान्यवरांचं आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष सर्व गुरुजनांच्या शुभ हस्ते आजच्या या कार्यक्रमाला आपण सुरुवात करतोय। आजच्या कार्यक्रमाचं दीप प्रज्वलन आणि सरस्वतीच्या प्रतिमेचं या ठिकाणी पूजन होईल घडवलेले आहे। या सर्वांच्या आठवणीला उजाळा देण्याचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय। आलेल्या मान्यवरांच्या देवता सरस्वती मातेच्या प्रभूचं पूजन आणि दीप प्रज्वलन करण्याच्या या कार्यक्रमाला आपण सुरुवात करतोय। आपण सर्वांनी जोरात टाळ्या वाजवायच्या, गुरुजनांचं आजच्या कार्यक्रमाचा स्वागत करायचं। आजचा हा कार्यक्रम अगदी मनप्रसन्नपणे मनानं या ठिकाणी संपन्न होणार आहे। माणसात काय आहे जास्त महत्वाचे आहे। जे बदलता येईल ते बदलावे, जे बदलता येत नाही ते स्वीकारावे आणि जे स्वीकारा योग्य नाही त्यापासून दूर जावे, परंतु स्वतःला कायम आनंदित ठेवावे। भरलेलं घर सुंदर मन हे फक्त समाधानी व्यक्तीचे असते, कारण ती व्यक्ती स्वतःकडे काहीच आहे त्यात खुश आहे आणि इतरांची वाईट नाही त्यात कधीच खुश नाही। अशा आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय। त्यानंतर दीप प्रज्वलन सर्व मान्यवरांचे शुभ हस्ते या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाला सुंदर असे या ठिकाणी सुरुवात होते। माणसांना माणसाचीच गरज असते, बाकी प्रॉपर्टी बंगले पैसा सर्व छूट आहे, कारण हे गेल्यावर पुन्हा मिळता येतं पण हातून निसटलेली माणसं पुन्हा कधीच मिळत नाही। विद्यार्थी इकडे बघून सर्व शिक्षक यांच्या शुभ हस्ते आजच्या या कार्यक्रमाला जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत।
एकाच तासात आलेल्या सर्व शिक्षकांचं आपण स्वागत करायचंय. सर, इकडे पुन्हा पण आपण थोडं. सर्वजण 25 वर्षानंतर आपल्या आठवणींना उजाळा देण्यासाठी एकत्र आलेलो आहोत. समयचा उजेड आहे आता. बापू इकडे बघा. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय गुंड सर यांचा या ठिकाणी सत्कार आणि सन्मान होणार आहे. भाग्यश्री माळे, नागेश वाघमारे आणि शशी जानराव. आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय. म्हणजे कुणाचं किती मोठं आहे तर सर्व मुलींनी मुलातले एका हुशार विद्यार्थ्यांचं नाव सांगायचं आणि सर्व मुलांनी मुलीतले एका हुशार विद्यार्थ्यांचे नाव सांगायचं. बघू कुणाच्या मनाचा किती मोठापणा आहे आणि किती आपल्या मनामध्ये आपल्या विद्यार्थ्यांविषयी प्रेम आहे. सांगा मुली चला. बरोबर आहे का राहुल गोरे? येस.
आपली सूचना काय होती भोसले सर? अजयजी, आता सर्व मुलांना एक सूचना आहे की सर्व मुलांच्या सर्वांच्या मुखाने एकच नाव, नाहीतर आपल्या आवडत्या विद्यार्थिनीचे नाव घ्यायचं आहे. कसं करायचं? सर्वांच्या मुखाने सर्व मुलीमधील एकाच हुशार मुलीचं आपल्याला नाव सांगायचं आहे. या दोन्ही विद्यार्थ्यांचा सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते सत्कार होणार आहे. मुलांमधील सन्माननीय डॉक्टर राहुल कोरे आणि भाग्यश्री माळे या दोन्ही भाग्यवान विद्यार्थ्यांनी समोर यायचा सत्कार स्वीकारण्यासाठी विचारावयाची आम्ही मान्यवरांना विनंती करतो. खरं तर गुणवान तो असतो ज्यांना 100% मार्क मिळाला असा नसतो, ज्याच्या अंगी खरंच गुण असतात, दुसऱ्या देण्याची दानत असते आणि दुसऱ्याला सांभाळून घेण्याची दानत असते. असेच विद्यार्थी या ठिकाणी गुणवान आदरणीय डॉक्टर कोरे सर सर्व विद्यार्थ्यांनी जोर टाळ्या वाजवायचे आदरणीय प्रकार होतोय. आपल्या सर्वांसाठी लागतात. रस्त्याचा दर्जा कळायला एक पाऊस लागतो आणि माणसाचा दर्जा कळायला एक प्रसंग लागतो. हा प्रसंग आपण सगळ्यांनी आम्ही म्हणतो प्रार्थना, त्याच्या मागे तुम्ही म्हणायचे म्युझिक बंद करा. सर्वांनी हात जोडायला ताट बसायचा. सूचना 25 वर्षापूर्वीची आठवा. नमस्कार माझा या ज्ञान मंदिरा, सत्यम शिवम सुंदरा, सत्यम शिवम सुंदरा. शब्द रूप शक्ती दे, भाव रूप भक्ती दे, शब्द रूप शक्ती दे, भाव रूप भक्ती दे, शब्द रूप शक्ती दे, भाव रूप भक्ती दे, शब्द रूप शक्ती दे, भाव रूप भक्ती दे. प्रगतीचे पंख दे, चिमन पाखरा, चिमन पाखरा, प्रगतीचे पंख दे, चिमन पाखरा, चिमन पाखरा. ज्ञान मंदिरा, सत्यम शिवम सुंदरा, सत्यम शिवम सुंदरा, सत्यम शिवम सुंदरा, सत्यम शिवम सुंदरा. विद्याधन दे आम्हास एक छंद एक ध्यास, विद्याधन दे आम्हास एक छंद एक ध्यास, नाव नेई पैल तिरी दया सागरा, दया सागरा, ज्ञान मंदिरा, सत्यम शिवम सुंदरा, सत्यम शिवम सुंदरा, सत्यम शिवम सुंदरा, सत्यम शिवम सुंदरा. हो आम्ही नीतिमंत कलागुणी बुद्धिमंत, हो आम्ही नीतिमंत कलागुणी बुद्धिमंत, हो आम्ही नीतिमंत कलागुणी बुद्धिमंत, हो आम्ही नीतिमंत कलागुणी बुद्धिमंत. कीर्तीचा कळस जाई उंच अंबरा, उंच अंबरा, कीर्तीचा कळस जाई उंच अंबरा, उंच अंबरा. ज्ञान मंदिरा, सत्यम शिवम सुंदरा, सत्यम शिवम सुंदरा, सत्यम शिवम सुंदरा, सत्यम शिवम सुंदरा. धन्यवाद मित्रांनो. अशा व्यक्तींना आजच्या कार्यक्रमाप्रसंगी आपण एक मिनिट फक्त श्रद्धांजली, ती माणसं आज आपल्यात नाहीत
आपण श्रद्धांजली वाहून त्यांच्या आठवणीला सुद्धा या ठिकाणी आपण उजाळा देणार आहोत। यामध्ये आपण मुजावर सर, बोकाळे सर, सोनवणे सर, शिपाई किसन सुतार, शिपाई मलका अवताडे आणि या बॅचचे वर्गमित्र जे होते आदरणीय बालाजी मुळे, मुरगू मिटकर, मनीषा राऊत आणि उमा गिरी गोसावी हे सर्व विद्यार्थी, शिक्षक, काही शिपाई आहेत, काही विद्यार्थी आज ते आपल्यात नाहीत, परंतु ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी आजचा हा कार्यक्रम त्यांना पोहोचेल। आपण सर्वजणांनी उभं राहायचंय आणि एक मिनिट आपण त्यांच्या आत्म्यात शांती घ्यायचंय आणि आजच्या कार्यक्रमाची सफलता आपण घ्यायची। जी माणसं शरीराने आपल्यात नसतात पण ते विचाराने, आपले दिवस वेगळे होते। 25 वर्षानंतर आपल्या प्रत्येकाचा जीवन प्रवास कशा प्रकारे आहे आपण थोडक्यात त्या ठिकाणी जाणून घेणार आहोत। आज जे विद्यार्थी आहेत या ठिकाणी आपण सर्वांचा थोडक्यात परिचय या ठिकाणी घेणार आहोत। मी सर्व विद्यार्थी त्यांची नावं घेतो, त्यांनी आपल्या 2 मिनिटातच आपण सध्या काय करतोय। सर्व विद्यार्थ्यांना नमस्कार, मी राहुल कोरे। माझं 10वी नंतरचं 11वी-12वीचं शिक्षण शाहू कॉलेज लातूर येथे झाले। त्यानंतर MBBS गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज औरंगाबाद येथे झाले। त्यानंतर MD अनेस्थेशिया गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अंबेजोगाई येथे झाले। त्यानंतर मी 1 वर्ष लातूरला जॉब केला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला व त्यानंतर तेव्हापासून 2013 पासून सोलापूरला असिस्टंट प्रोफेसर म्हणून मेडिकल कॉलेजला लागलो। त्यानंतर पदोन्नती होऊन मी सध्या असोसिएट प्रोफेसर आहे, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला परमनंट जॉब करत आहे। धन्यवाद। नागनाथ आदिनाथ वाघमारे, मी आता सध्या सोलापूर रेल्वे विभागात DC या पदावर कार्यरत आहे। आदरणीय शिक्षकांना पण नमस्कार। तुम्ही मलापासून 25 वर्ष म्हणतात, माझे ॲक्च्युली 26 वर्ष। कारण 9वी नंतर 10वीसाठी मी पानगावला गेलो, तिकडे 10वीला होतो, 11वी-12वी नाशिकला शिवाजी कॉलेज, नंतर फार्मसी केलं कराड गव्हर्नमेंट कॉलेज फार्मसीमध्ये आणि त्याच्यानंतर बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन पण केलं। आता MBA करतोय एका मल्टीनॅशनल सॉफ्टवेअर कंपनीमध्ये, IT कंपनीमध्ये सध्या सिनियर मॅनेजर म्हणून काम करतो। थँक्यू। नमस्कार, नृत्या दिलावर शेख, माझा फ्रूटचा बिझनेस आहे, व्यापार आहे। नमस्कार। आणि माझं नाव होतं शंकर चौगुले। माझं कसं इंडस्ट्रियल सेक्शन आहे नांदेडमध्ये, मोठमोठ्या बिल्डिंगचे कार्यक्रम आम्ही आरामसे करू शकतो। मनापासून मी प्रणाम करतो। सर्व मित्रांना नमस्कार, मित्रांनो सुद्धा नमस्कार, मैत्रिणींना नमस्कार। मी रविकांत सुभाष जानराव, माझं 10वी पण तिथं झालं। त्यानंतर मी 11वीला संगमेश्वर कॉलेजमध्ये गेलो। संगमेश्वरमध्ये मी B.Com झालं माझं। त्यानंतर माझं लग्न झालं, मी पुण्यात राहतो। माझा स्वतःचा पेस्ट काउंटरचा बिझनेस आहे। माझ्या 2-3 लोक पण काम करतात चांगलं। आता सुरुवात केली आहे सध्या बिझनेस। आधी जॉब करत होतो मी एका मोठ्या कंपनीमध्ये, चांगला जॉब केला मी। धन्यवाद। यावर्षी आहे आणि एक्सटेन्शन सुद्धा सांगत जावा। मुलगा 11वीला आहे आणि मुलगी आता 6वीमध्ये आहे। 7वीला जाईल। किती मुलं आहेत? राहुल थँक्यू। गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक मध्ये लेक्चरर आहे सोलापूरला आणि मला एक मुलगा आहे 7 वर्षाचा। माझं नाव अजित कोरे, मी शेती करतो। मी वैजनाथ कोरे, मी शेती करतो। मला एक मुलगा, 2 मुले आहेत। धन्यवाद। आता जावाई ना सध्याला MSCDCL मध्ये कामाला आहे। अजय विष्णू भोसले, 2 मुलं, 1 मुलगी 1 मुलगा। आता मी गुरुवारींना आणि माझ्या मित्रांना नमस्कार करून मी माझा थोडासा परिचय देतो। मी प्रकाश शिवांना माळी, 10वी झाल्यानंतर 2 वर्ष ITI करून पुण्यामध्ये 4 वर्ष कंपनीमध्ये काम केलं आणि नंतर मी माझ्या मोबाईल रिपेअरचा व्यवसाय सुरू केला। मला 2 मुले आहेत। गुरुजनांचा आदर व्यक्त करतो। नमस्कार मित्रांनो, नमस्कार मैत्रिणींनो, मी विठ्ठल रुपये। मी सध्या द्राक्ष शेती आणि कन्सल्टिंगचा बिझनेस करतो। मला एक मुलगा आणि एक मुलगी आहे, दोन्ही ह्या जगामध्ये शिकतात।
नामदेव जाधव. माहित नसत पण माझे 2 लग्न झाले. बऱ्याच लोकांना माहित. लकी मेळा ह्या काळात सुद्धा मुली मिळत नाही. मी एमआर म्हणून काम करतो न्यूरोसायकॅट्रिक डिव्हिजनला. एक मुलगा आहे आता आणि मुलगी आहे. पहिली माझ्या नांदत नाही आहे, दिवस झालेले कागदपत्र. त्यानंतर मी 2020 नंतर मी सोलापूरला शिफ्ट झालो राहायला. बिझनेस न्यूरोसायकॅट्रिक डिव्हिजन म्हणजे गोळ्या औषधाचं टॅबलेट लेमन वगैरे नाही. अमोल बाळकृष्ण देशपांडे. शेती करतो सध्या. नमस्कार. माझं नाव गुजराम लक्ष्मण जगताप. मी शेती आनंदा करतो. माझ्याकडे सध्या 3-4 गाय आहेत. मी दूध व्यवसाय करतो. सनी भाऊराव जानकर. मी प्रशांत बनसिंग जळगाव. स्क्रॅप मर्चंट आणि चायनीज फास्ट फूडचा व्यवसाय. शिवानंद स्वामी ते आता माझ्या मित्रांनी जे सांगितले की ते सासरा ते सासू त्यांचं जे कार्य झालं ना प्रत्येकाच्या संसारात आनंद व्हावा, प्रत्येकाची प्रगती व्हावी म्हणजे त्यांच्या पिढी आहे हे माझं कार्य आहे. त्यामुळे आता एवढे जे माझे मित्र म्हणले सासरा मामा हे माझ्या सरांनी वडिलांना सांगितलं होतं की तुमच्या शिकवण्याचा तुमचा स्वाभिमानाचा शिकवा असं वडील मला म्हणले होते. कारण आपण शाळेत पण थोडं सगळ्याच्या पुढेच होता. सरांनी सांगितलं तुमचं शिकवा ठीक आहे म्हणजे त्याच्यामुळे प्रगती केली आणि मला जरा गर्व वाटला. त्यावेळेस सरांनी सांगितलं शिकलो. माझ्या मित्रांची 4-5 जण झाली कारण सांगलं नाही. 2 मुली आहेत मला आणि 1 मुलगा आहे आणि आपल्या इतर शाळेत शिकतात. सर्व सरांचं लक्ष आहे. प्रत्येक वेळेस सर लोक पण जसं तुम्ही होता तसं हे सर लोक पण आठवण करून देतात. सगळ्यांना नमस्कार. माझं नाव सचिन शहाजान करे. मी राहणार वाळूज देगावचा आहे. माझी तिथे शेती आणि छोटासा व्यवसाय आहे. 2 मुली आहेत. मुलगी आहे माझी इथे शिकते. मुलगा सध्या त्यांच्या शाळेत आहे. धन्यवाद. नमस्कार. माझे नाव राजाराम सावंत. मला 1 मुलगी आणि मुलगा आहे. माझा व्यवसाय शेती आहे. बरं ते करे. आता तुझं नाव सांगायचं, काय करते सांगायचं. मग अलग काय करतात की माझं नाव पल्लवी बालचंद्र जाधव. मला कंपनीमध्ये कामाला आहे. मी घरीच असते. 2 मुलं 1 मुलगी. एक मुलगी 10वीला आहे. सरांना माझा नमस्कार. मित्रमैत्रिणींना पण माझा नमस्कार. माझं राणी गोविंद कांबळे नाव आहे आणि 10वी नंतर मी पुण्याला गेली. पुण्यात 3-4 वर्षानंतर माझं लग्न झालं. तिकडचं नाव माझं राणी अमित चव्हाण आहे आणि मला 2 मुले आहेत. एक 3रीला आहे, एक 2रीला आहे आणि मी ब्युटिशियन आहे. माझं नाव तेजा दामू जाधव. माझे मिस्टर कंपनीत सुपरवायझर आहे. माझी मुलगी 10वीला आहे आता सध्या. मी घरातच असते, काय करत नाही.
अंजली सुरेश पालके विभागाला नेमलेले मुलगा आहे. माझं नाव अंजना सुरेश पालके. मला एक मुलगा आणि मुलगी आहे. मुलाने आता 12वीची परीक्षा दिली आणि मुलगी 5वी आहे. मिस्टर सेंटरचे नाव सर्व मुलांना मुलींना माझा नमस्कार. गुरुजनांना माझे माहेरचे नाव सुनंदा विठ्ठल धुळे आहे आणि सासरचं सुनंदा भारत कोरे आहे. माझे मिस्टर प्लंबर आहेत. मला एक मुलगा मुलगी आहे. मुलगा माझा डिप्लोमाचा लास्ट इयरला आहे. मुलगी 5वीला आहे आणि मी पण सध्या जॉब करते. मॉलमध्ये आहे. नमस्कार. माझे नाव माहेरचे भाग्यश्री गैरी माळी आणि सासरचे भाग्यश्री जवळी माळी. मला 4 मुली एक मुलगा आहे आणि माझे कोरोना एक्सपायर झाले तरी पण समजा. सर्व गुरूंना वंदन करून मी माझा परिचय देते. मी शुभांगी शारदा मोहन माने. माहेरचं नाव माझं आणि सासरचं सौ शुभांगी सुशांत घोडके. माझे मिस्टर सुशांत घोडके. मी गेली 17 वर्ष ज्या शाळेत शिकले त्या शाळेत मी ज्ञानदानाचं पवित्र काम करत आहे. माझं शिक्षण MA BEd झालेलं आहे. मला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलगा 10वी झालेला आहे. मुलगी 7वी आहे. माझ्या शाळेतील नाव ललिता प्रभाकर शेट्टी आणि आताचं ललिता मकरंद शेट्टी. मला 2 मुलं आहेत. एक मुलगी आहे. मुलीचा ITI झालेला आहे 2 वर्ष. मुलगा 7वीला आहे आणि मला 4 व्हीलर गाडीचं काम करतात. त्यांना वेळ भेटत नाही म्हणून मी शेतात माझं नाव दिलीप सुभाष गुरु आहे. मी सोलापूरला जातो. माझा व्यवसाय रिक्षा आहे. माझे दोन मुलं एक मुलगी आहे. मुलाची 12वी झालेली आहे. सगळ्यांना माझा नमस्कार. माझं माहेरचं नाव इंद्रायणी महादेव आलवेकर. सासरचं इंद्रायणी सिद्धेश्वर कोप्पा मार्डी आणि मी सध्या JP-मध्ये आरोग्य सेविका म्हणून माळशिरसला कार्यरत आहे. मला 2 मुलं आहेत. माझा मोठा मुलगा JNA फर्स्ट इयरला अश्विनीला आहे आणि छोटा मुलगा 4thला आहे. सगळ्यांना नमस्कार. वर्ग मित्र मैत्रिणींना पण नमस्कार. मला लग्नाच्या आधीचं नाव रेखा विठ्ठल बनसोडे आणि लग्नानंतरचं नाव माझं रेखा सुभाष चाबूसा. मी तिला लग्न झालं तसं 25 वर्ष होत आली. मी पुण्यालाच आहे. मी शाळेत जास्त हुशार नव्हते. पण माझी मुलगी झाली. मला खूप आनंद झाला की मी म्हणले की माझ्या मुलीला मी खूप शिकवे आणि मला इंग्लिश जमत नव्हतं म्हणून मी मुलीला इंग्लिश शाळेत टाकलं आणि मुलाला पण टाकलं. मुलगी एवढी हुशार निघाली म्हणून मी तिला सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग केलं. आणि सांगायचं गोष्ट म्हणजे परिस्थिती नसताना सरांनी शिकवलेलं आहे की केल्यानं काही होत आहे. तर वाळूची कडं रगडीता ते नाही कळे तसं परिस्थिती नसताना मी हिंमत धरली. कुणाचंही ऐकलं नाही. मी पोरांना शिक्षणच केलं. फक्त दुसरं काहीच्यावर लक्ष दिलं नाही. आज मुलगी म्हणते मम्मी तू ठामपणे माझ्या पाठीशी थांबली म्हणून माझं शिक्षण झालं आणि घरातल्या रात्री सगळ्यांच्या विरोधात गेले मी. मग फक्त मिस्टरांना म्हणले तुम्ही माझ्या पाठीशी राहा. मुलगी हुशार आहे. तिचं आयुष्य बरबाद करायचं. लग्न करा म्हणून महाग राहिले पण मी महागा हटले नाही. मुलीला पुढे घेऊन गेले. आता तिला जॉब आलेला आहे. आता ते बेंगलोरला जॉईन होणार आहे. सगळ्या मित्रमैत्रिणींना नमस्कार. माझं वडिलांकडचं नाव कविता बारकडे आणि माझ्या मिस्टरांकडचं नाव कविता विठ्ठल चव्हाण. माझे मिस्टर इथं हजर आहेत. ते माझ्या प्रत्येक गोष्टीत मला सपोर्ट असते त्यांचा. त्यामुळे आणि आमच्या फॅमिलीमध्ये आम्ही 4 जण आहे. मला 2 मुलं आहेत. एक मुलगा आणि एक मुलगी. माझ्या मुलीचं लग्न झाले. मी आजी झालेली आहे आणि माझ्या मुलीचं लग्न झाले पण तिचं शिक्षण चालू आहे. तिचं ग्रॅज्युएशन आताच कम्प्लीट झालंय आणि माझा मुलगा इंजिनिअरिंग करतो. तो ENTC या ब्रँचला आहे आणि 2nd इयरला इंजिनिअरिंगला शिकतो पंढरपूर सिंहगडला. मिस्टरांनी त्यांना भरपूर सपोर्ट केला आणि घरात विशेष म्हणजे मला सासू सासर वगैरे कोण नाहीत. त्यामुळे माझ्या जीवनात म्हणजे माझ्यासाठी कोण आहे तर फक्त माझे मिस्टर आहेत. म्हणजे प्रत्येक गोष्टीत त्यांचा सपोर्ट असतो. ज्यावेळेस आता मी मनोगतच थोडक्यात व्यक्त करते. ज्यावेळेस
सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव दैवशाला ज्ञानोबा बेळंगे आणि सासरचे नाव दैवशाला सिद्धेश्वर पारवे. मी नांदस मध्येच राहत आहे. माझं शिक्षण BSc झालेलं आहे. त्यानंतर 17 वर्षे झाले मी आरोग्य विभागात PSC कळमन येथे सुपरवायझर म्हणून कार्यरत आहे. आमच्याच PSC ला यावर्षी सरांचे सुपुत्र आम्हाला मेडिकल ऑफिसर म्हणून लाभलेले आहेत. हे आमच्या PSCचं भाग्य. अगदी सरांसारखे स्ट्रिक्ट आहेत शाळेमध्ये सर, आता PSC ते सर. त्यानंतर मला 2 मुली आणि 1 मुलगा आणि मिस्टर असा माझा परिवार आहे. मोठी मुलगी 12वीला आहे, 1 5वीला आणि मुलगा 4थीला. असा माझा परिचय आहे. धन्यवाद. हो, झाली. नमस्कार. माझ्या मित्रांना नमस्कार. मी हनुमंत विलास चव्हाण. मी सध्या शेती करत आहे. मला 4 मुलं आहेत, 3 मुली 1 मुलगा. सध्या हल्ली मुक्काम लातूर आहे माझा. इथं या शाळेमध्ये 10वी पर्यंत शिक्षण घेतल्यानंतर 11वी 12वी वडाळ्याला केली. त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन वडाळ्याला केलं. शेतीत आवड असल्यामुळे शेती करत होतो. काही कौटुंबिक कारणामुळे मला गावातली शेती सोडावी लागली. आता सध्या आपल्या महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेबांच्या शेतीमध्ये मॅनेजमेंटला आहे मी सध्या. त्यांच्याकडेच आहे. आता 20 वर्ष झालं. हा माझा परिचय आहे. आजचा कार्यक्रम फक्त आजच्या दिवसापुरता नसावा. भक्तिगिरी भक्तीजी या. माझा नमस्कार आणि माझ्या मैत्रिणींना आणि माझ्या मित्राला माझा नमस्कार. माझे माहेरचे नाव भक्ती मधुकरगिरी आणि सासरचे नाव भक्ती सुभाष गोसावी. मला 2 मुले आहेत. माझी मोठी मुलगी डिप्लोमाला आहे, थर्ड इयरला. खूप हुशार आहे. मी शिकले नाही, मला जास्त शिकता आलं नाही, पण मी माझ्या मुलीला इंजिनियर करणार. आणि माझा मुलगा ह्या शाळेत आहे. 10वीला ह्या वर्षी त्याने 10वीची परीक्षा दिलेली आहे. मी माझी परिस्थिती नसताना सुद्धा मी माझ्या मुलांना शिकवेन. धन्यवाद. आजचा कार्यक्रम करत असताना 25 वर्षापूर्वीच्या आपल्या अपेक्षा होत्या, त्या अपेक्षा पूर्ण करण्याचा काळ आपण 25 वर्ष करत आहोत. जीवनात प्रत्येकाच्या मनासारखी प्रत्येक गोष्ट घडत नसते, ती घडवण्याचा प्रयत्न करत आहोत. परिस्थिती कधीच बदलत नसते. परिस्थितीमध्ये आपल्याला बदलावं तरच परिस्थिती बदलत असते. ती परिस्थिती बदलण्याचं काम आपण विद्यार्थी करत आहोत. आपल्या पुढील जीवनाचा प्रत्येक पाऊल यशस्वी पडावा. मी एवढंच सांगेन, तुम्ही शिकलात, तुम्हाला डॉक्टर होता आलं नाही, तुमच्या मुलाला डॉक्टर करू शकता. तुम्ही शिक्षक होऊ शकला नाही, तुम्हाला शिक्षक होता आलं नाही, परंतु आपल्या विद्यार्थ्याला करू शकता. तुम्ही वकील झाला आहात, पण तुमच्या विद्यार्थ्यांना तुम्ही वकील करू शकता, मुलाला वकील करू शकता. जी स्वप्न आपण आपल्या मुलाशी बाळगली ती पूर्ण झाली नाही, परंतु येणाऱ्या काळामध्ये तुमच्या विचाराने ही स्वप्न पूर्ण करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी आपण केला पाहिजे. आता सर्व विद्यार्थ्यांनी खरं तर 25 वर्षापूर्वी भाषण म्हटलं की विद्यार्थी पळून जायचे, ज्ञान नसायचं, परंतु थोडक्या गोष्टीमध्ये सर्वांनी बोलण्याचा सुंदर प्रयत्न केला. नेहमी बोलक्या माणसाचं सर्व काही चालतं, ग बसणाऱ्याचं काही चालत नाही, आपल्याला ती मन माहितीये. आपण येणाऱ्या काळात सर्वांनी आनंदी सुखी समाधानी राहावे. एकंदरीत हा सुखाचा प्रपंच कसा असावा, कारण आपण एक प्रोफेशनल टप्प्यामध्ये आपण सर्वजण गेलेला आहात. आज सर्वांनी एक वेगळी संकल्पना या ठिकाणी मांडलं, सुंदर असं या कार्यक्रमाचं आयोजन केलं. खरं तर त्या सर्वांचा एकच विषय असेल, जीवन. आपल्याला माहितीये शिक्षण घेतलं तर जीवन आहे, नाही शिक्षण घेतलं तरी जीवन आहे, नोकरी केली तरी जीवन. आज या ठिकाणी 2000 बॅचचा जो स्नेहमेळावा आयोजित केलेला आहे आणि विद्यार्थ्यांनी ती सर्व शिक्षकांना आजोबा गुरुजी, 2 आजोबा गुरुजी, तुमचे आजोबा गुरुजी आणि त्यांचे सहकारी म्हणजे शिक्षक सहकारी आहेत या ठिकाणी, विद्यार्थी आहेत. तर सर्व विद्यार्थ्यांनी शिक्षकांना निमंत्रण दिली, त्यांच्या सहकार्यांना निमंत्रण दिली आणि हा आज सुवर्ण सोहळा आम्हाला पाहायला मिळतो. खरोखर डोळ्याचं पारणं भेटेल अशा प्रकारचा कार्यक्रम या ठिकाणी संयोजकांनी विद्यार्थ्यांनी आयोजित केला. त्याबद्दल सर्वप्रथम मी तुम्हाला धन्यवाद देतो. या ठिकाणी या शाळेमध्ये येत असताना खरोखर आम्हाला अगदी आमच्या घरची शाळा आहे. एका या ठिकाणी
शिक्षक मुख्याध्यापक आणि पुन्हा गावातच रोज आम्ही चेहरे बघतो. आणि या ठिकाणी आज जे विद्यार्थी हजर आहेत त्यांना शिकत असताना प्रत्येक विद्यार्थ्यांना मी एक जीवनाचं तत्व सांगितलेलं आहे. आमचे राहुलजी चव्हाण निलंग्याला त्या विद्यार्थ्याला काहीतरी झालं म्हणून निलंग्याला आम्ही भेटायला गाडी करून गेलो. प्रत्येकाच्या आनंदाच्या क्षणी कोणी जाईल पण दुःखाच्या क्षणी जो धीर द्यायला जातो त्या ठिकाणी अतिशय महत्वाची गोष्ट असते. गळंबे जयश्री आमची जयश्री शेजारी तेव्हा मी सांगत होतो की तू क्लास 1 ऑफिस सोबत क्लास 1 ऑफिसर काल थोडा कार्यक्रम होता म्हणून कसा वाटला भूक नाही लागली कार्यक्रमात थोडासा कसा बसला. हा मी मुलांना हेच विचारतो मी कुठं आहात, कुठे शिकलात, काय करताय, उद्योग काय करताय. शिक्षणाचा विचारणं हाच उद्देश असतो. पहिल्यांदा कुठलाही मुलगा भेटला तर मी विचारतो काय मुलं किती शिकतेत का, शिकवत जा. दुसऱ्या क्षेत्रातली काम देत कुठं टाका घालतोस, किती मिळवतोस. तसं नाही. शिक्षणाचा विषय असा असतो की शिकलं पाहिजे, मुलांनी शिकलं पाहिजे. आणि ह्या वेळेमध्ये आता सर्व ऑब्झर्वेशन केलं एकही मुलगा दारोडा नाही. प्रत्येक वेळेचं गेट टुगेदर होतंय काही जण आहेत पण ह्या बॅचमध्ये विशेष आहे एकही मुलगा दिसणार नाही. स्वभावानं विचारलं आणि मुलींच्या बाबतीत विचारलं त्यांच्याही प्रतिकोणी नाही चांगलं आहे. आणि विचारलं काय करतो मुलं कमी मिळत असेल पण प्रमाणे पण मिळत कमी मिळत द्या. आणि एक वैशिष्ट्य आपण ठेवायचं गावाचं भावाचं आणि देवाचं कधी खायचं नाही. कोणाचं गावाचं भावाचं देवाचं आपले प्रयत्न निश्चित होते. प्रामाणिकपणे राहिलं पाहिजे फक्त एवढंच. कमी मिळू द्या आणि आपल्या लेकरांना शिक्षण शिकवा. शिक्षणामध्ये काही लोकांचा उद्देश असा असतो नोकरी लागली मग काय करायचं आहे नोकरीसाठी शिकत नाही आपल्याला साक्षर करायचं आहे. पण गव्हर्नमेंटची धोरण आता फक्त साक्षर असं आहे किती वय आहे 16 वर्ष आहे 7 9 7 16 नवीन घाला. गव्हर्नमेंटने साक्षर केले आपल्याला पण मुलगा आपला आपण असं नाही करायचं. आपल्याला शिकलंच पाहिजे. घरी आल्यानंतर अध्यक्ष सन्माननीय गुम सर त्याचबरोबर माझे सहकारी सगळे पीओ कुलकर्णी सर, टोपणे सर, डॉक्टर सर, जुने आणि नवीन शिक्षक दोन्ही शिक्षकांच्या मधला दुवा होतो मी. आणि त्यामुळं मला भरपूर सगळ्यांशी संबंध आले आणि सगळेच सहकारी चांगले आहेत. माझे सगळे मित्र फ्रेंडली कंपनीनं मी राहिलो आणि तेही राहिले. त्यामुळं अतिशय सर्वांबद्दल प्रेम वाटतं. त्यानंतर आता मी जी या शाळेमध्ये आलो ते 1986 ला आणि इंटरव्ह्यूला आलो तेव्हा खरं तर तुमच्या अध्यक्षांचे पुण्य आहे. त्यांनी काय बघितलं माझ्यात काय माहित की त्यावेळेस हा मुलगा जरा चुचुलीत वाटतो. इंटरव्ह्यूला आल्यावर त्यांनी पाहिलं आणि मग सांगितलं एम सरांना आणि मग माझी असे अपॉइंटमेंट झाली. त्यावेळेला मी तर असंच होतो पण बरेच जणांना असं शिक्षक वाटत नव्हतं अगदी विद्यार्थी अवस्थेतच. त्यानंतर काय लगेच क्लिअर झालं 2 वर्ष की लगेच शाळेत असं. तेव्हापासून आम्ही शाळेचा त्यावेळेचं भौतिक रूप अतिशय विचित्रच होतं. वाड्यात शाळा भरायची, मुलं खाली बसायचे आणि अशा ह्याच्यात 2 शिफ्ट मध्ये शाळा भरायची, जागा पुरत नव्हती. मग त्यावेळेला हळूहळू सगळे बेंच आले शाळेत, फरशीकरण झालं, बोर्ड झाले, खुर्च्या आल्या आणि मग त्यामुळं 2 शिफ्ट मध्ये भरत असल्यामुळं मुलं शाळा 5:45 ला भरायची. आणि त्यावेळेला असे सकाळी 7 ला प्रार्थना म्हटलं की राहुल आणि रोहित असे प्रार्थना करत आम्ही कधी कधी उशिरा यायचो बसणं आणि हे दोघं पुढं उभारले. मी आधी मागे येशीतून आल्यानंतर बघायचं. अतिशय दोन्ही मुलं असे छोटे पण हात जोडून इतकं नम्र आज्ञाधारकपणाने उभारलेले आणि ते प्रार्थना म्हणलेले. ती प्रार्थना खूप म्हणजे आजही तितकीच प्रिय वाटते. अशी प्रार्थना त्यावेळेला अर्थ कळत नव्हता परंतु आता अर्थ कळला त्या प्रार्थनेचा सर्वांनाच आणि त्याप्रमाणे तुमची वाटचाल पण सुरू आहे. महत्वाचं म्हणजे आता हे सगळं त्यावेळेसच्या मुलांना
आमच्या परीनं जेवढं आमच्या क्षमतेनं आम्ही शिकवलं त्यामध्ये बऱ्याच वेळेस मुलांनी यश पण प्राप्त केलं. अगदी सायन्स गणित हेच विषय आमच्याकडे होते त्यावेळेला विज्ञान प्रदर्शन भरायचं आणि नेहमीच राहुल कोरेचं विज्ञानात नंबर यायचा. एवढ्या जिल्ह्यामध्ये वगैरे विज्ञान प्रदर्शनामध्ये फक्त त्यांनी आम्हाला विचारायचं सर याच्याबद्दल काय करू त्याबद्दल काय करू यावेळेस काय करावं. आम्ही तुझ्या अंदाजे सांगायचं तू या विषयावर बघ आणि त्याच्यावर तुझी ते विचार प्रणाली राहावं. मग तेवढाच विषय धरून त्यांनी त्याच्या पद्धतीनं त्यात काय कमी जास्ती करून ते विज्ञान प्रदर्शनाला साहित्य तयार करायचं आणि त्याचा बरोबर तो नंबर यायचा. त्याचाही हँडरायटिंग खूप चांगलं होतं, बाकीचं सगळ्याच मुलांचंही चांगलं होतं. परंतु काय माझ्या मनात आलं की त्यावेळेस 10वीला असताना दोघांत त्याचं हँडरायटिंग बघूनच मी त्यावेळेला म्हटलं तू पुढे डॉक्टर होशील असं म्हटलं होतं. मला आठवतंय आणि खरोखर योगाला तो डॉक्टर झाला आणि त्यामुळं काय ना आपण हे सगळे तरी पण माननीय आजच्या सभेचे अध्यक्ष सर आणि इतर सहकारी त्यावेळेचे आणि त्यानंतरचे 2018 मध्ये काय झालं त्यानंतरचे काही शिक्षक ते माझे सर्व शिक्षक त्याच मला 2006चे बॅचचे विद्यार्थी. तर हा एक अप्रतिम सोहळा मी आयोजित केलेला आहे याबद्दल तुम्हाला सर्वांचा मी धन्यवाद देतो. आणि कारण काय की त्याच्यामुळे एक तर या शाळेला आपल्या शाळेचे कोणीतरी होतो किंवा कोणी आहोत अशी एक भावना प्रतिंगत होते. आता जसं पाहिलं तर या सगळ्यात इथे जे हजर आहेत या सगळ्यात सिनियर मीच आहे. कारण माझी सर्व्हिस जुलै 1973ला सुरुवात झाली आणि त्यामध्ये मी जवळजवळ 50 वर्ष तर होऊन गेले. त्यामुळं या शाळेविषयी मला अतिशय आत्मीयता आहे आणि या शाळेला मी नेहमी नांदरला मी तसं काय फरका नाही. नांदर जे माझं आजोळच आहे आणि अलीकडे मी इथं शेती पण घेतलेली आहे. वर्षातून मामाचंच गाव आहे आणि इतर 2-3 वर्षातून येत असतो आणि मी जाता येता शाळेला मी नमस्कार करून जात असतो. कारण ह्या शाळेनं मला माझं आयुष्य बनवलेलं आहे. शाळा म्हणजे मला मंदिर असल्यासारखं वाटतं. माझं सगळं आयुष्य आणि विशेष म्हणजे माझा रिझल्ट जून 73ला लागला 3 जून 73ला. तर 3 जुलै 73ला मी इथे शाळेत आलो आणि मी आणि सरांनी पुन्हा मी BSc होतो, सर BA इंग्लिश होते, मी BSc गणित सायन्स होतो आणि त्यावेळेचा काळ असा होता की लोक फिरत नव्हते. म्हणून आम्हाला शासनाने काय केलं शाळेला सांगितलं की तुम्ही यांना खास सवलत देऊन B.Ed करून घ्या. म्हणून आम्हाला शाळेला सवलत दिली आणि मी आणि सर जाऊन येऊन विदाऊट म्हणजे शाळेची कुठल्याही सर्व्हिस ब्रेक न होता आम्हाला खास शासनातर्फे B.Ed केलं. आम्ही दोघांनी संस्थेनं परवानगी दिली म्हणून संस्थेने आभार त्यावेळेस मानलेले साहेब आजही मानतो. तर अशा प्रकारे जीवनाचा एक अतिशय चांगला काळ या शाळेमधून गेला. चांगले विद्यार्थी आमच्या घडलेले आहेत, काही समोर आहेत आणि जेव्हाचा काही विषय निघतो आणि विद्यार्थ्यांचं कल्याण झालं किंवा प्रगती झाली ते पाहायला तुम्हाला आनंदाला भरून येतं. धर्मराजे आपले 5 पांडवली आहेत. त्यांना एक जणांनी विचारलं होतं की सगळ्यात या माजी विद्यालयामध्ये मिळतील. यानंतर सुशांत गोडके सर यांना विनंती करतो की आपण 1999-2000 या बॅचचा हा स्नेह मेळावा आणि या स्नेह मेळाव्यासाठी उपस्थित असणारे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष शिक्षक, खरं तर त्यांचा मी विद्यार्थीच आहे. कारण तुम्ही जसं आहात तसं मी देखील या शाळेचा विद्यार्थी. माझी 1995ची बॅच आहे. तर हे उपस्थित असणारे सर्व शिक्षक, आजचे कार्यरत असणारे आमचे शिक्षक शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी आणि आजचे हे 2000च्या बॅचचे त्यावेळेचे विद्यार्थी,
खरं तर तुम्ही हा स्नेह मेळावा आयोजित करून शाळेसाठी एक सन्मान आणि शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी काहीतरी आपण करायला पाहिजे हे उद्देश ठेवून तुम्ही हा कार्यक्रम आयोजित केला. आमचा सगळ्यांचा सन्मान केला. शाळेतील विद्यार्थ्यांची जी गरज आहे त्या गरजेसाठी तुम्ही एक संगणक देखील आमच्या शाळेसाठी भेट देताय. हे सगळ्यात मोठी अभिमानाची बाब आहे. कारण का आतापर्यंत बरेचसे कार्यक्रम आमच्या शाळेमध्ये पार पडले, बऱ्याच विद्यार्थ्यांचे मेळावे झाले. त्याने असा भला मोठा कार्यक्रम करायचे, तो कार्यक्रम तुम्ही छोट्या खाणी करून हा कार्यक्रम तुम्ही दुसरीकडेही करू शकला असता, पण तो शाळेत घेतला. शाळेची आठवण तुम्हाला येते, हे सगळ्यात महत्वाची बाब आहे. आणि त्यातल्या त्यात डॉक्टर राहुल कोरे यांना तर आम्ही कधीच विसरू शकत नाही. त्याचं कारण असं की दरवर्षी आमच्या शाळेमध्ये जे प्रथम येणारे विद्यार्थी आहेत त्यांना त्यांचं 10,000चं बक्षीस असतं दरवर्षी. ते येवो आमच्या कार्यक्रमाला न येवो, पण ते आवर्जून आमच्या शाळेला 10,000चं बक्षीस पाठवून देतात. हे सगळ्यात मोठी अभिमानाची बाब आहे. कारण आपण ज्या शाळेत शिकलो, ज्या शाळेनं आपल्याला शिकवलं, ज्या शाळेनं आपल्याला मोठं केलं, त्याला कधी विसरायचं नसतं. कारण मी देखील या शाळेचा विद्यार्थी, 1995च्या बॅचचा विद्यार्थी. माझी 2004ची अपॉइंटमेंट आहे. त्यावेळेची मला त्या गोष्टी देखील आठवतात. PS सर मला 8वी ला क्लास टीचर असायचे. त्या शब्दाच्या टेस्ट, त्या हातावर बसणाऱ्या शब्दांच्या छड्या, गोपने सरचं वेगळ्या पद्धतीने ट्रीट करणं, तोडकर सर कानात चिमटे घ्यायचे, कांबळे सरांचं. आजच्या कार्यक्रमाच्या मी सर्वांना पहिल्यांदा शुभेच्छा देतो. आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व सर्व शिक्षक वर्ग, फक्त तुम्हाला शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद सर. काही व्यक्तींची 2 शब्दच लाख मोलाचे असतात. असे गेट टुगेदर हे प्रत्येकाच्या आयुष्याला एक नवसंजीवनी देण्याचं काम करत असतं, नवीन ऊर्जा देण्याचं काम करत असतं. म्हणून एवढं सांगू इच्छितो, 2 लफ्जों को मिलाना काम नहीं मेरा, 2 लफ्जों को मिलाना काम नहीं है मेरा, इन लफ्जों से आग लगाना दीवानापन है मेरा, इन लफ्जों से आग लगाना दीवानापन है मेरा. आणि अशाच प्रकारचं मार्गदर्शन मी BS सरांचे अनेक किस्से गेली 13-14 वर्ष ऐकतोय. BS सरांचे असतील किंवा संपूर्ण जुन्या स्टाफचे. सरांनी आता सांगितलं की तुमचे सर्वांची मुलं आमच्या हाताखाली आता सध्या शिकतायत. हे सर्व जण गुरु आहेत. आम्ही गुरु नाही, वी आर फॅसिलिटेटर. आम्ही त्यांना तिथपर्यंत नेणार, आम्ही मार्गदर्शन करू शकतोय. कारण कुठे कधी हरवले कसे कोण जाणे, सुचितले त्यांच्या गाणे. नभाच्या मनाला पडे घोर आता, उखाणे कसे सोडवावे, कसे वागळे कळ्यांचे
कधी वाढले हे दुरावे कळे नाजुरे बाग आता सुनी सुनी सारी का कळे नाशी हरवली पाखरे हरवली पाखरे हरवली हरवली पाखरे का कळे नाशी हरवली पाखरे हरवली पाखरे हरवली हरवली पाखरे ती अवखळ वेळी किलबिल सारी उगीच मनाला हुर हुर लावी सांजेला होई जीव हळवारे जे झाले गेले विसरून सारे हा वेडा बरा सांगे अरे अंगणी पुन्हा काकडे नाशी हरवली पाखरे हरवली पाखरे हरवली हरवली पाखरे काकडे नाशी हरवली पाखरे हरवली पाखरे हरवली हरवली पाखरे काकडे नाशी हरवली पाखरे हरवली पाखरे हरवली हरवली पाखरे काकडे नाशी हरवली पाखरे हरवली पाखरे हरवली हरवली पाखरे हो 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 दिखत ना 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 सवेरे सवेरे यारों से मिलने बंठन के निकले हम दिखत ना 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 दिखत ना 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 सवेरे सवेरे यारों से मिलने घर से दूर चले हम रोके से ना रुके हम मर्जी से चले हम बादल सा गरजे हम सावन सा बरसे हम सूरज सा चमके हम स्कूल चले हम स्कूल चले हम ओ हो 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 इसके दरवाजे से दुनिया के राज खुलते हैं कोई आगे चलता है हम पीछे चलते हैं दीवारों पर किस्मत अपनी लिखी जाती है जिससे हमको जीने की वजह मिलती जाती है रोके से ना रुके हम मर्जी से चले हम बादल सा गरजे हम सावन सा बरसे हम सूरज सा चमके हम स्कूल चले हम स्कूल चले हम ओ हो 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 हो
स्कूल चले हम, स्कूल चले हम. हा सर्वांना एक वेगळी कुतूहल लागणारा कार्यक्रम 25 वर्षांवर विचारमंचावरील सर्व मान्यवर व सर्व विद्यार्थ्यांचं मी पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतोय. आगतम शोधत जा, वाटा सापडत जातील तुम्ही शोधत जा, माणसं बदलत जातील तुम्ही स्वीकारत जा, परिस्थिती शिकवत जाईल तुम्ही श्वास सोडून अनेक जातील तुम्ही सावरत जा, प्रसंग परीक्षा घेत जाईल तुम्ही क्षमता दाखवत जा. हा क्षमता दाखवण्याचा आपल्या विचारांचा आढावा घेण्याचा हा कार्यक्रम या ठिकाणी सर्व मनाला जिंकायचे असते भावनेने, मनाला जे चढ उतार सुख दुःख परिवारांचे आपल्या गुरुजनांसाठी काही उशीर येत आहे, काही पुढे सोडण्यासाठी काही दारे करण्यासाठी मोटर चालू करण्यासाठी गेलेले विद्यार्थी थोडं उशीर या ठिकाणी, तरीही त्यांचं मी पुन्हा स्वागत करतोय. अनेक कारणे अनेक बहाणे, सायकल पंक्चर झाली, घरचे कोण नव्हते अशी कारणे सांगून गेल्या 25 वर्षापूर्वी आजचा हा आनंदाचा सोहळा सर्व मान्यवरांच्या विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होतोय. जसे संस्कार तसे विचार, जसे संस्कार तसे विचार, जसे वृत्ती जसे विचार तसे वृत्ती, जशी वृत्ती त्याचा सोहळा 25 वर्षानंतर आपण सर्वजण एका बॅचचे विद्यार्थी भेटलेले आहोत. क्षण या ठिकाणी सर्व मान्यवरांच्या या ठिकाणी संपन्न होतोय. सागरेचा गोडवा असावा आजचा हा कार्यक्रम असाच या ठिकाणी संपन्न होणार आहे. चालू करायचं का तास? मी मस्तक ठेवितो ज्या ज्या ठिकाणी त्याचे गुरु काय तुमचे दोन्ही. गुरु थोर म्हणावा की देव थोर म्हणावा, आधी नमस्कार कोणाशी करावा, मला वाटतो गुरु थोर आहे दयांच्या कृपेने रघुराज पावे. आजच्या कार्यक्रमाचे सर्व आदरणीय मान्यवर या सर्वांचं आजच्या या 2000 सालच्या 10वीच्या बॅचच्या वतीने आजच्या कार्यक्रमाला मी सुरुवात करतोय. आगतम स्वागतम सुस्वागतम. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय गुंड सर यांचं मी त्यांना विनंती करतो की आजच्या कार्यक्रमाचा आपण अध्यक्ष स्थान किंवा सर्वांनी स्वागत करायचं आहे. आपले दुसरे गुरुजी आदरणीय तोडकरी सर, विकासजी मुळे सर, साधना मॅडम, मुबारक शेख दगडू टोलपे, वनिता टोलपे हे आहेत शिपाई आहेत, आदरणीय देशपांडे मॅडम आणि कावेरी मॅडम या मान्यवरांचं आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष सर्व गुरुजनांच्या शुभ हस्ते आजच्या या कार्यक्रमाला आपण सुरुवात करतोय. आजच्या कार्यक्रमाचं दीप प्रज्वलन आणि सरस्वतीच्या प्रतिमेचं या ठिकाणी पूजन होईल घडवलेली आहे. या सर्वांच्या आठवणीला उजाळा देण्याचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय. आलेल्या मान्यवरांच्या देवता सरस्वती मातेच्या प्रभूचं पूजन आणि दीप प्रज्वलन करण्याच्या या कार्यक्रमाला आपण सुरुवात करतोय. आपण सर्वांनी जोरात टाळ्या वाजवायच्या, गुरुजनांचं आजच्या कार्यक्रमाचं स्वागत करायचं. आजचा हा कार्यक्रम अगदी मनप्रसन्नपणे मनानं या ठिकाणी संपन्न होणार आहे. माणसात काय आहे हे जास्त महत्वाचे आहे. जे बदलता येईल ते बदलावे, जे बदलता येत नाही ते स्वीकारावे आणि जे स्वीकारा योग्य नाही त्यापासून दूर जावे. परंतु स्वतःला कायम आनंदित ठेवावे. भरलेलं घर, सुंदर मन हे फक्त समाधानी व्यक्तीचे असते, कारण ती व्यक्ती स्वतःकडे काहीच आहे त्यात खुश आहे आणि इतरांची वाईट नाही त्यात कधीच खुश नाही. अशा आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय. यानंतर दीप प्रज्वलन सर्व मान्यवरांचे शुभ हस्ते या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाला सुंदर असं या ठिकाणी सुरुवात होते. माणसांना माणसाचीच गरज असते, बाकी प्रॉपर्टी बंगले पैसा सर्व छूट आहे, कारण हे गेल्यावर पुन्हा मिळता येतं पण हातून निसटलेली माणसं पुन्हा कधीच मिळत नाही. विद्यार्थी इकडे बघून सर्व शिक्षक यांच्या शुभ हस्ते आजच्या या कार्यक्रमाला जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. एकाच तासात आलेल्या सर्व शिक्षकांचं आपण स्वागत करायचं आहे. सर्वजण 25 वर्षानंतर आपल्या आठवणींना उजळ देण्यासाठी एकत्र आलेला आहोत. समयचा उजेड आहे. बापू इकडे बघा. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय गुंड सर यांचा या ठिकाणी सत्कार आणि सन्मान होणार आहे. भाग्यश्री माळे, नागेश वाघमारे आणि शशी जानराव आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय.
म्हणजे कुणाचं किती मोठं आहे तर सर्व मुलींनी मुलातले एका हुशार विद्यार्थ्यांचं नाव सांगायचं आणि सर्व मुलांनी मुलीतले एका हुशार विद्यार्थ्यांचे नाव सांगायचं. बघू कोणाच्या मनाचा किती मोठापणा आहे आणि किती आपल्या मनामध्ये आपल्या विद्यार्थ्यांविषयी प्रेम आहे. सांगा मुली चला. बरोबर आहे का राहुल गोरे? येस. आपली सूचना काय होती भोसले सर? अजयजी आता सर्व मुलांना एक सूचना आहे की सर्वांच्या मुखाने एकच नाव नाहीतर आपल्या आवडत्या विद्यार्थिनीचे नाव घ्यायचं. कसं करायचं? सर्वांच्या मुखाने सर्व मुलीमधील एकाच हुशार मुलीचं आपल्याला नाव सांगायचं आहे. या दोन्ही विद्यार्थ्यांचा सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते सत्कार होणार आहे. मुलांमधील सन्माननीय डॉक्टर राहुल कोरे आणि भाग्यश्री माळे या दोन्ही भाग्यवान विद्यार्थ्यांनी समोर यायचा सत्कार स्वीकारण्यासाठी विचारावयाची आम्ही मान्यवरांना विनंती करतो. खरं तर गुणवान तो असतो ज्यांना 100% मार्क मिळाला असा नसतो, ज्याच्या अंगी खरंच गुण असतात, दुसऱ्या देण्याची दानत असते आणि दुसऱ्याला सांभाळून घेण्याची दानत असते. असेच विद्यार्थी या ठिकाणी गुणवान आदरणीय डॉक्टर कोरे सर सर्व विद्यार्थ्यांनी जोरात टाळ्या वाजवायचे आदरणीय सत्कार होतोय. आपल्या सर्वांसाठी लागतात. रस्त्याचा दर्जा कळायला एक पाऊस लागतो आणि माणसाचा दर्जा कळायला एक प्रसंग लागतो. हा प्रसंग आपण सगळ्यांनी आम्ही म्हणतो प्रार्थना त्याच्या मागे तुम्ही म्हणायचे म्युझिक बंद करा. सर्वांनी हात जोडायचा, ताट बसायचा. सूचना 25 वर्षापूर्वीची आठवा. नमस्कार माझा या ज्ञान मंदिरा सत्यं शिवं सुंदरा सत्यं शिवं सुंदरा शब्द रूप शक्ति दे भाव रूप भक्ति दे 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 प्रगतीचे पंख दे चिमन पाखरा चिमन पाखरा प्रगतीचे पंख दे चिमन पाखरा चिमन पाखरा ज्ञान मंदिरा सत्यं शिवं सुंदरा सत्यं शिवं सुंदरा सत्यं शिवं सुंदरा सत्यं शिवं सुंदरा विद्याधन दे आम्हास एक छंद एक ध्यास विद्याधन दे आम्हास एक छंद एक ध्यास नाव नेई पैल तिरी दया सागरा दया सागरा ज्ञान मंदिरा सत्यं शिवं सुंदरा सत्यं शिवं सुंदरा सत्यं शिवं सुंदरा सत्यं शिवं सुंदरा हो आम्ही नीतिमंत कलागुणी बुद्धिमंत हो आम्ही नीतिमंत कलागुणी बुद्धिमंत हो आम्ही नीतिमंत कलागुणी बुद्धिमंत कीर्तीचा कळस जाई उंच अंबरा उंच अंबरा ज्ञान मंदिरा सत्यं शिवं सुंदरा
अशा व्यक्तींना आजच्या कार्यक्रमाप्रसंगी आपण एक मिनिट फक्त श्रद्धांजली, ती माणसं आज आपल्यात नाहीत, आपण श्रद्धांजली वाहून त्यांच्या आठवणीला सुद्धा या ठिकाणी आपण उजाळा देणार आहोत। यामध्ये आपण मुजावर सर, बोकाळे सर, सोनवणे सर, शिपाई किसन सुतार, शिपाई मलका अवतारे आणि या बॅचचे वर्गमित्र जे होते आदरणीय बालाजी मुळे, मुरगू विटकर, मनीषा राऊत आणि उमा गिरी गोसावी, हे सर्व विद्यार्थी, शिक्षक, काही शिपाई आहेत, काही विद्यार्थी आज ते आपल्यात नाहीत, परंतु ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी आजचा हा कार्यक्रम त्यांना पोहोचेल। आपण सर्वजणांनी उभं राहायचंय आणि एक मिनिट आपण त्यांच्या आत्म्यात शांती घ्यायचंय आणि आजच्या कार्यक्रमाची सफलता आपण घ्यायचंय। जी माणसं शरीराने आपल्यात नसतात पण ते विचाराने, आपले दिवस वेगळे होते। 25 वर्षानंतर आपल्या प्रत्येकाचा जीवन प्रवास कशा प्रकारे आहे आपण थोडक्यात त्या ठिकाणी जाणून घेणार आहोत। आज जे विद्यार्थी आहेत या ठिकाणी आपण सर्वांचा थोडक्यात परिचय या ठिकाणी घेणार आहोत। मी सर्व विद्यार्थी त्यांची नावं घेतो, त्यांनी आपल्या 2 मिनिटातच आपण सध्या काय करतोय। सर्व विद्यार्थ्यांना नमस्कार, मी राहुल कोरे। माझं 10वी नंतरचं 11वी-12वीचं शिक्षण शाहू कॉलेज लातूर येथे झाले। त्यानंतर MBBS गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज औरंगाबाद येथे झाले। त्यानंतर MD अनेस्थेशिया गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अंबेजोगाई येथे झाले। त्यानंतर मी 1 वर्ष लातूरला जॉब केला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला व त्यानंतर तेव्हापासून 2013 पासून सोलापूरला असिस्टंट प्रोफेसर म्हणून मेडिकल कॉलेजला लागलो। त्यानंतर पदोन्नती होऊन मी सध्या असोसिएट प्रोफेसर आहे, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला परमनंट जॉब करत आहे। धन्यवाद। नागनाथ आदिनाथ वाघमारे, मी आता सध्या सोलापूर रेल्वे विभागात DC या पदावर कार्यरत आहे। आदरणीय शिक्षकांना पण नमस्कार। तुम्ही मलापासून 25 वर्ष म्हणतात, माझे ऍक्च्युली 26 वर्ष। कारण 9वी नंतर 10वीसाठी मी पानगावला गेलो, तिकडे 10वीला होतो, 11वी-12वी नाशिकला शिवाजी कॉलेज, नंतर फार्मसी केलं कराड गव्हर्नमेंट कॉलेज फार्मसीमध्ये आणि त्याच्यानंतर बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन पण केलं। आता MBA करतोय एका मल्टीनॅशनल सॉफ्टवेअर कंपनीमध्ये, IT कंपनीमध्ये सध्या सिनियर मॅनेजर म्हणून काम करतो। थँक्यू। नमस्कार, विद्या दिलावर शेख, माझा फ्रूटचा बिझनेस आहे, व्यापार आहे। नमस्कार। आणि माझं नाव शंकर चौगुले, माझं स्वतःचं इंडस्ट्रियल सेक्शन आहे नांदेडमध्ये, मोठमोठ्या बिल्डिंगच्या घराची कामे आरामशी करू शकतो। मनापासून मी प्रणाम करतो। सर्व मित्रांना नमस्कार, मित्रांना सुद्धा नमस्कार, मैत्रिणींना नमस्कार। मी रविकांत सुभाष जानराव, माझं 10वी पण इथं झालं। त्यानंतर मी 11वीला संगमेश्वर कॉलेजमध्ये गेलो। संगमेश्वरमध्ये मी B.Com झालं माझं। त्यानंतर माझं लग्न झालं, मी पुण्यात राहतो। माझा स्वतःचा पेस्ट काउंटरचा बिझनेस आहे। माझ्या 2-3 लोक पण काम करतात चांगलं। आता सुरुवात केली आहे सध्या बिझनेसचं। आधी जॉब करत होतो, मी एका मोठ्या कंपनीमध्ये चांगला जॉब केला मी। धन्यवाद। यावर्षी आहे आणि एक्सटेन्शन सुद्धा सांगत जावा। मुलगा 11वीला आहे आणि मुलगी आता 6वीमध्ये आहे। 7वीला जाईल। किती मुलं आहेत राहुल? थँक्यू। गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक मध्ये लेक्चरर आहे सोलापूरला आणि मला एक मुलगा आहे 7 वर्षाचा। माझं नाव अजित कोरे, मी शेती करतो। मी वैजनाथ कोरे, मी शेती करतो। मला एक मुलगा, 2 मुले आहेत। धन्यवाद। जावाई ना सध्याला MSCDCL मध्ये कामाला आहे। अजय विष्णू भोसले, 2 मुलं, 1 मुलगी 1 मुलगा। MSCDCL नोकरी आहे। आता मी गुरुवारींना आणि माझ्या मित्रांना नमस्कार करून मी माझा थोडासा परिचय देतो। मी प्रकाश शिवांना माळी, 10वी झाल्यानंतर 2 वर्ष ITI करून पुण्यामध्ये 4 वर्ष कंपनीमध्ये काम केलं आणि नंतर मी माझ्या मोबाईल रिपेअरचा व्यवसाय सुरू केला। मला 2 मुले आहेत। गुरुजनांचा आदर व्यक्त करतो। नमस्कार मित्रांनो, नमस्कार मैत्रिणींनो।
मी विठ्ठल कडपे. मी सध्या द्राक्ष शेती आणि कन्सल्टिंगचा बिझनेस करतो. मला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. दोन्ही ह्या शाळेमध्ये शिकतात. नामदेव जाधव. माहीत नसत पण माझे 2 लग्न झाले. बऱ्याच लोकांना माहित. लकी मिळाला ह्या काळात सुद्धा मुली मिळत नाही. व्यवसाय मी एमआर म्हणून काम करतो न्यूरोसायकॅट्रिक डिव्हिजनला. एक मुलगा आहे आता आणि मुलगी आहे. पहिली माझी नांदत नाही आहे, डिवोर्स झालेले कागदपत्र. त्यानंतर मी 2020 नंतर मी सोलापूरला शिफ्ट झालो राहायला. बिझनेस न्यूरोसायकॅट्रिक डिव्हिजन म्हणजे गोळ्या औषधाचं टॅबलेट. लेमन गोळ्या नाही अमोल बाळकृष्ण देशपांडे. शेती करतो सध्या. नमस्कार. माझं नाव गुजराम लक्ष्मण जगताप. मी शेती आनंदा करतो. माझ्याकडे सध्या 3-4 गाय आहेत. मी दूध व्यवसाय करतो. सनी भाऊराव जानकर. मी प्रशांत बनसी चौराव स्क्रॅप मर्चंट आणि चायनीज फास्ट फूडचा व्यवसाय. नमस्कार. शिवानंद स्वामी. ते आता माझ्या मित्रांनी जे सांगितले की ते सासरा ते सासू त्यांचं जे कार्य झालं ना प्रत्येकाच्या संसार आनंद व्हावा, प्रत्येकाची प्रगती व्हावी म्हणजे त्यांच्या पिढी आहे हे माझं कार्य आहे. जे आता एवढे जे माझे मित्र म्हणले सासरा मामा हे माझ्या सरांनी वडिलांना सांगितलं होतं की तुमच्या शिवानंद तुमचा स्वाभिमानाचा शिकवा असं वडील मला म्हणले होते. कारण आपण शाळेत पण थोडं सगळ्याच्या पुढेच होता. सरांनी तुमचं शिकवा ठीक आहे म्हणजे त्याच्यामुळे प्रगती केली आणि मला जरा गर्व वाटला. त्यावेळेस सरांनी सांगितलं शिकलो. आज माझ्या मित्रांची 4-5 जण झाली कारण मला समजलं सांगलं नाही. 2 मुली आहेत मला आणि 1 मुलगा आहे आणि आपल्या इतर शाळेत शिकतात. पण सर्व सरांचं लक्ष आहे. प्रत्येक वेळेस सर लोक पण जसं तुम्ही होता तसं हे सर लोक पण आठवण करून देतात. सगळ्यांना नमस्कार. माझं नाव सचिन शहाजान करे. मी राहणार वाळूज देगावचा आहे. माझी तिथे शेती आणि छोटासा व्यवसाय आहे. 2 मुली आहेत. मुलगी हा माझी इथे शिकते. मुलगा सध्या खालच्या शाळेत आहे. धन्यवाद. नमस्कार. माझे नाव राजाराम सावंत. मला 1 मुलगी आणि मुलगा आहे. माझा व्यवसाय शेती आहे. चांगली बरं ते करे. आता तुझं नाव सांगायचं, काय करते सांगायचं. मग अलग काय करतात ते माझं नाव पल्लवी भालचंद्र जाधव. मला कंपनीमध्ये कामाला आहे. मी घरीच असते. 2 मुलं 1 मुलगी. एक मुलगी 10वीला आहे. सरांना माझा नमस्कार. मित्रमैत्रिणींना पण माझा नमस्कार. माझं राणी गोविंद कांबळे नाव आहे आणि 10वी नंतर मी पुण्याला गेली. पुण्यात 3-4 वर्षानंतर माझं लग्न झालं. तिकडचं नाव माझं राणी अमित चव्हाण आहे आणि मला 2 मुले आहेत. एक 3रीला आहे, एक 2रीला आहे आणि मी ब्युटिशियन आहे.
माझं नाव तेजा तामू जाधव. माझे मिस्टर कंपनीत सुपरवायझर आहे. माझी मुलगी 10वीला आहे आता सध्या. मी घरातच असते, काय करत नाही. अंजली सुरेश पालके. माझं नाव अंजना सुरेश पालके. मला एक मुलगा आणि मुलगी आहे. मुलाने आता 12वीची परीक्षा दिली आहे. मुलगी 5वी आहे. मिस्टर सेफ्टीचं काम सर्व मुलांना मुलींना माझा नमस्कार. गुरुजनांना नमस्कार. माझे माहेरचे नाव सुनंदा विठ्ठल धुळे आहे आणि सासरचं सुनंदा भारत कोरे आहे. माझे मिस्टर प्लंबर आहेत. मला एक मुलगा मुलगी आहे. मुलगा माझा डिप्लोमाचा लास्ट इयरला आहे. मुलगी 5वीला आहे आणि मी पण सध्या जॉब करते, मॉलमध्ये आहे. नमस्कार. माझे नाव माहेरचे भाग्यश्री लैली माळी आणि सासरचे भाग्यश्री सरवली माळी. मला 4 मुली, 1 मुलगा आहे आणि माझे कोरोना एक्सपायर झाले तरी पण समजा. सर्व गुरूंना वंदन करून मी माझा परिचय देते. मी शुभांगी शारदा मोहन माने. माहेरचं नाव माझं आणि सासरचं सौ शुभांगी सुशांत घोडके. माझे मिस्टर सुशांत घोडके. मी गेली 17 वर्ष ज्या शाळेत शिकले त्या शाळेत मी ज्ञानदानाचं पवित्र काम करत आहे. माझं शिक्षण MA BEd झालेलं आहे. मला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलगा 10वी झालेला आहे, मुलगी 7वी आहे. माझ्या शाळेचे नाव ललिता प्रभाकर शेळके आणि आताचं ललिता मकरंद शेळके. मला 2 मुलं आहेत. एक मुलगी आहे. मुलीचा ITI झालेला आहे 2 वर्ष. मुलगा 7वीला आहे आणि मला 4 व्हीलर गाडीचं काम करतात. त्यांना वेळ भेटत नाही म्हणून मी शेतात जाते. माझं नाव दिलीप सुभाष गुरु आहे. मी सोलापूरला जातो. माझा व्यवसाय रिक्षा आहे. माझे दोन मुलं, एक मुलगी आहे. मुलाची 12वी झालेली आहे. सगळ्यांना माझा नमस्कार. माझं माहेरचं नाव इंद्रायणी महादेव आलवेकर, सासरचं इंद्रायणी सिद्धेश्वर कोप्पा मार्डी आणि मी सध्या JP मध्ये आरोग्य सेविका म्हणून माळशिरसला कार्यरत आहे. मला 2 मुलं आहेत. माझा मोठा मुलगा JNA फर्स्ट इयरला अश्विनीला आहे आणि छोटा मुलगा 4thला आहे. नमस्कार. वर्ग मित्र मैत्रिणींना पण नमस्कार. मला लग्नाच्या आधीचं नाव रेखा विठ्ठल बनसोडे आणि लग्नानंतरचं नाव माझं रेखा सुभाष चाबूस. मी तिला लग्न झालं तसं 25 वर्ष होत आली. मी पुण्यालाच आहे. मी शाळेत जास्त हुशार नव्हते. पण माझी मुलगी झाली. मला खूप आनंद झाला की मी म्हणले की माझ्या मुलीला मी खूप शिकवे आणि मला इंग्लिश जमत नव्हतं म्हणून मी मुलीला इंग्लिश शाळेत टाकलं आणि मुलाला पण टाकलं. मुलगी एवढी हुशार निघाली म्हणून मी तिला सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग केलं. आणि सांगायचं विषय म्हणजे परिस्थिती नसताना सरांनी शिकवलेलं आहे की केल्यानं काही होत आहे. तर वाळूची कडं रगडीता तेलही गळे. तसं परिस्थिती नसताना मी हिंमत धरली, कुणाचंही ऐकलं नाही. मी पोरांना शिक्षणच केलं, फक्त दुसरं काहीच्यावर लक्ष दिलं नाही. आज मुलगी म्हणती मम्मी तू ठामपणे माझ्या पाठीशी थांबली म्हणून माझं शिक्षण झालं आणि घरातल्या चाकरी सगळ्यांच्या विरोधात गेले मी. मग फक्त मिस्टरांना म्हणले तुम्ही माझ्या पाठीशी राहा, मुलगी हुशार आहे, तिचं आयुष्य बरबाद करायचं. लग्न करा म्हणून महाग राहिले पण मी महागा हटले नाही. मुलीला पुढे घेऊन गेले. आता तिला जॉब आलेला आहे. आता ते बेंगलोरला जॉईन होणार आहे. सगळ्या मित्रमैत्रिणींना नमस्कार. माझं वडिलांकडचं नाव कविता आणि माझ्या मिस्टरांकडचं नाव कविता विठ्ठल चव्हाण. माझे मिस्टर इथं हजर आहेत. ते माझ्या प्रत्येक गोष्टीत मला सपोर्ट असते त्यांचा. त्यामुळे आणि आमच्या फॅमिलीमध्ये आम्ही 4 जण आहे. मला 2 मुलं आहेत, एक मुलगा आणि एक मुलगी. माझ्या मुलीचं लग्न झाले, मी आजी झालेली आहे आणि माझ्या मुलीचं लग्न झाले पण तिचं शिक्षण चालू आहे. तिचं ग्रॅज्युएशन आताच कम्प्लीट झालंय आणि माझा मुलगा इंजिनिअरिंग करतो. तो ENTC या ब्रँचला आहे आणि 2nd इयरला इंजिनिअरिंगला शिकतो पंढरपूर सिंहगडला.
मिस्टरांनी त्यांना भरपूर सपोर्ट केला आणि घरात विशेष म्हणजे मला सासू सासर वगैरे कोण नाहीत. त्यामुळे माझ्या जीवनात म्हणजे माझ्यासाठी कोण आहे तर फक्त माझे मिस्टर आहेत. म्हणजे प्रत्येक गोष्टी त्यांचा सपोर्ट असतो. ज्यावेळेस आता मी मनोगतच थोडक्यात व्यक्त करते. प्रथम सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव दैवशाला ज्ञानोबा बेळंबे आणि सासरचे नाव दैवशाला सिद्धेश्वर पारवे. मी नांदज मध्येच राहत आहे. माझं शिक्षण BSc झालेलं आहे. त्यानंतर 17 वर्षे झाले मी आरोग्य विभागात PSC कळमन येथे सुपरवायझर म्हणून कार्यरत आहे. आमच्याच PSCला यावर्षी सरांचे सुपुत्र आम्हाला मेडिकल ऑफिसर म्हणून लाभलेले आहेत. हे आमच्या PSCचं भाग्य. अगदी सरांसारखे स्ट्रिक्ट आहेत शाळेमध्ये. सर आता PSC ते सर. त्यानंतर मला 2 मुली आणि 1 मुलगा आणि मिस्टर असा माझा परिवार आहे. मोठी मुलगी 12वीला आहे, एक 5वीला आणि मुलगा 4थीला. असा माझा परिचय आहे. धन्यवाद. हो झाली. माझ्या मित्रांना नमस्कार. मी हनुमंत विलास चव्हाण. मी सध्या शेती करत आहे. मला 4 मुलं आहेत, 3 मुली 1 मुलगा. सध्या हल्ली मुक्काम लातूर आहे माझा. इथं या शाळेमध्ये 10वी पर्यंत शिक्षण घेतल्यानंतर 11वी 12वी वडाळ्याला केली. त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन वडाळ्याला केलं. शेतीची आवड असल्यामुळं शेती करत होतो. काही कौटुंबिक कारणामुळे मला गावातली शेती सोडावी लागली. आता सध्या आपल्या महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेबांच्या शेतीमध्ये मॅनेजमेंटला आहे मी सध्या. त्यांच्याकडेच आहे. आज 20 वर्ष झालं. हा माझा परिचय आहे. आजचा कार्यक्रम फक्त आजच्या दिवसापुरता नसावा. भक्तिगिरी भक्तीजी या. माझा नमस्कार आणि माझ्या मैत्रिणीला आणि माझ्या मित्राला माझा नमस्कार. माझे माहेरचे नाव भक्ती मधुकर गिरी आणि सासरचे नाव भक्ती सुभाष गोसावी. मला 2 मुले आहेत. माझी मोठी मुलगी डिप्लोमाला आहे, 3rd इयरला. खूप हुशार आहे. मी शिकले नाही, मला जास्त शिकता आलं नाही, पण मी माझ्या मुलीला इंजिनियर करणार. आणि माझा मुलगा ह्या शाळेत आहे 10वीला. ह्या वर्षी त्याने 10वीची परीक्षा दिलेली आहे. मी माझी परिस्थिती नसताना सुद्धा मी माझ्या मुलांना शिकवेन. धन्यवाद. आजचा कार्यक्रम करत असताना 25 वर्षापूर्वीच्या आपल्या अपेक्षा होत्या त्या अपेक्षा पूर्ण करण्याचा काळ आपण 25 वर्ष करत आहोत. जीवनात प्रत्येकाच्या मनासाठी प्रत्येक गोष्ट घडत नसते, ती घडवण्याचा प्रयत्न करत आहोत. परिस्थिती कधीच बदलत नसते. परिस्थितीमध्ये आपल्याला बदलावं तरच परिस्थिती बदलत असते. ती परिस्थिती बदलण्याचं काम आपण विद्यार्थी करत आहोत. आपल्या पुढील जीवनाचा प्रत्येक पाऊल यशस्वी पडावा. मी एवढंच सांगेन, तुम्ही शिकलात, तुम्हाला डॉक्टर होता आलं नाही, तुमच्या मुलाला डॉक्टर करू शकता. तुम्ही शिक्षक होऊ शकला नाही, तुम्हाला शिक्षक होता आलं नाही, परंतु आपल्या विद्यार्थ्याला करू शकता. तुम्ही वकील झाला ना आहात, पण तुमच्या विद्यार्थ्यांना तुम्ही वकील करू शकता, मुलाला वकील करू शकता. जी स्वप्न आपण आपल्या मुलाशी बाळगली ती पूर्ण झालेली नाहीत, परंतु येणाऱ्या काळामध्ये तुमच्या विचाराने ही स्वप्न पूर्ण करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी आपण केला पाहिजे. आता सर्व विद्यार्थ्यांनी खरं तर 25 वर्षापूर्वी भाषण म्हटलं की विद्यार्थी पळून जायचे, ज्ञान नसायचं, परंतु थोडक्या बोलक्या गोष्टीमध्ये सर्वांनी बोलण्याचा सुंदर प्रयत्न केला. नेहमी बोलक्या माणसाचं सर्व काही चालतं, ग बसणाऱ्याचं काही चालत नाही, आपल्याला ती मन माहितीये. आपण येणाऱ्या काळात सर्वांनी आनंदी सुखी समाधानी राहावी. एकंदरीत हा सुखाचा प्रपंच कसा असावा, कारण आपण एक प्रोफेशनल टप्प्यामध्ये आपण सर्वजण गेलेला आहात. आज सर्वांनी एक वेगळी संकल्पना या ठिकाणी मांडलं आणि सुंदर असं या कार्यक्रमाचं आयोजन केलं. खरं तर त्या सर्वांचा एकच विषय असेल, जीवन. आपल्याला माहितीये शिक्षण घेतलं तर जीवन आहे, नाही शिक्षण घेतलं तरी जीवन आहे, नोकरी केली तरी जीवन. आज या ठिकाणी 2000 बॅचचा जो स्नेहमेळावा आयोजित केलेला आहे आणि विद्यार्थ्यांनी जी सर्व शिक्षकांना आजोबा गुरुजी, 2 आजोबा गुरुजी, तुमचे आजोबा गुरुजी आणि त्यांचे सहकारी म्हणजे शिक्षक सहकारी आहेत या ठिकाणी, विद्यार्थी आहेत. तर सर्व विद्यार्थ्यांनी शिक्षकांना निमंत्रण दिली, त्यांच्या सहकार्यांना निमंत्रण दिली आणि हा आज सुवर्ण सोहळा आम्हाला पाहायला मिळतो. खरोखर
डोळ्याचं पारणं भेटेल अशा प्रकारचा कार्यक्रम या ठिकाणी संयोजकांनी विद्यार्थ्यांनी आयोजित केला. त्याबद्दल सर्वप्रथम मी तुम्हाला धन्यवाद देतो. या ठिकाणी या शाळेमध्ये येत असताना खरोखर आम्हाला अगदी आमच्या घरची शाळा आहे. एका या ठिकाणी शिक्षक, मुख्याध्यापक आणि पुन्हा गावातच रोज आम्ही चेहरे बघतो. आणि या ठिकाणी आज जे विद्यार्थी हजर आहेत त्यांना शिकत असताना प्रत्येक विद्यार्थ्यांना मी एक जीवनाचं तत्व सांगितलेलं आहे. आमचे राहुलजी चव्हाण निरंग्याला त्या विद्यार्थ्याला काहीतरी झालं म्हणून निरंग्याला आम्ही भेटायला गाडी करून गेलो. प्रत्येकाच्या आनंदाच्या क्षणी कोणीही जाईल पण दुःखाच्या क्षणी जो धीर द्यायला जातो त्या ठिकाणी अतिशय महत्वाची गोष्ट असते. गळंबे जयश्री आमची जयश्री शेजारी तेव्हा मी सांगत होतो की तू क्लास 1 ऑफिस सोबत क्लास 1 ऑफिसर काल थोडा कार्यक्रम होता म्हणून कसा वाटला हनुमान जयंती भूक नाही लागली कार्यक्रमात कसा बसला. हा मी मुलांना हेच विचारतो की कुठं आहात, कुठे शिकलात, काय करताय, उद्योग काय करताय. शिक्षणाचा विचारणं हाच उद्देश असतो. पहिल्यांदा कुठलाही मुलगा भेटला तर मी विचारतो काय मुलं किती शिकतेत का, शिकवत जा. दुसऱ्या क्षेत्रातली काम देत कुठं टाका घालतोस, किती मिळवतोस, तसं नाही. शिक्षणाचा विषय असा असतो की शिकलं पाहिजे, मुलांनी शिकलं पाहिजे. आणि ह्या वेळेमध्ये आता सर्व ऑब्झर्वेशन केलं एकही मुलगा दारोडा नाही. प्रत्येक वेळेचं गेट टुगेदर होतंय पण त्यात काही जण आहेत पण ह्या वेळेमध्ये विशेष आहे एकही मुलगा दिसणार नाही. स्वभावानं विचारलं आणि मुलींच्या बाबतीत विचारलं त्यांच्याही प्रतिकोणी नाही चांगलं आहे. आणि विचारलं काय करतो मुलं कमी मिळत असेल पण प्रमाणे पण मिळत कमी मिळत द्या. आणि एक वैशिष्ट्य आपण ठेवायचं गावाचं भावाचं आणि देवाचं कधी खायचं नाही. कोणाचं गावाचं भावाचं देवाचं आपले प्रयत्न निश्चित होते. प्रामाणिकपणे राहिलं पाहिजे फक्त एवढंच. कमी मिळू द्या आणि आपल्या लेकरांना शिक्षण शिकवा. शिक्षणामध्ये काही लोकांचा दिशा असा असतो नोकर लागलं मग काय करायचं आहे नोकरीसाठी शिकत नाही आपल्याला साक्षर करायचं आहे. पण गव्हर्नमेंटच्या धोरणात फक्त साक्षर असं आहे किती वय आहे 16 वर्ष आहे 7-16 नवीन करा. गव्हर्नमेंट साक्षर केले आपल्याला पण मुलं आपला आपण असं नाही करायचं. आपल्याला शिकलंच पाहिजे. घरी आल्यानंतर अध्यक्ष सन्माननीय सर त्याचबरोबर माझे सहकारी सगळे पीओ कुलकर्णी सर, टोपणे सर, डॉक्टर सर, जुने आणि नवीन शिक्षक दोन्ही शिक्षकांच्या मधला दुवा होतो मी. आणि त्यामुळं मला भरपूर सगळ्यांशी संबंध आले आणि सगळेच सहकारी चांगले आहेत. माझे सगळे मित्र फ्रेंडली कंपनीनं मी राहिलो आणि तेही राहिले. त्यामुळं अतिशय सर्वांबद्दल प्रेम वाटतं. त्यानंतर आता मी जी या शाळेमध्ये आलो ते 1986 ला आणि इंटरव्ह्यूला आलो तेव्हा खरं तर तुमच्या अध्यक्षांचे पुण्य. त्यांनी काय बघितलं माझ्यात काय माहित की त्यावेळेस हा मुलगा जरा चुचुलीत वाटतो. इंटरव्ह्यूला आल्यावर त्यांनी पाहिलं आणि मग सांगितलंय मॅम सरांना आणि मग माझी असे अपॉइंटमेंट झाली. त्यावेळेला मी तर असाच होतो पण बरेच जणांना असं शिक्षक वाटत नव्हतं अगदी विद्यार्थी अवस्थेतच. त्यानंतर काय लगेच क्लिअर झालं 2 वर्ष की लगेच शाळेत असं. तेव्हापासून आम्ही शाळेचा त्यावेळेचं भौतिक रूप अतिशय विचित्रच होतं. वाड्यात शाळा भरायची, मुलं खाली बसायचे आणि अशा ह्याच्यात 2 शिफ्ट मध्ये शाळा भरायची, जागा पुरत नव्हती. मग त्यावेळेला हळूहळू सगळे बेंच आले शाळेत, फरशीकरण झालं, बोर्ड झाले, खुर्च्या आल्या आणि मग त्यामुळं 2 शिफ्ट मध्ये भरत असल्यामुळं मुलं शाळा 5:45ला भरायची. आणि त्यावेळेला असे सकाळी 7ला प्रार्थना म्हटलं की राहुल आणि रोहित असे प्रार्थना करत आम्ही कधी कधी उशिरा यायचो बसनं आणि हे दोघं पुढं उभा राहिले. मी आम्ही मागवलं येशीतून आल्यानंतर बघायचं. अतिशय दोन्ही मुलं अशी छोटे पण हात जोडून इतकं नम्र आज्ञाधारकपणाने उभारलेले आणि ती प्रार्थना म्हणलेले. ती प्रार्थना खूप म्हणजे आजही
तितकीच प्रिय वाटते. अशी प्रार्थना त्यावेळेला अर्थ कळत नव्हता, परंतु आता अर्थ कळला त्या प्रार्थनेचा सर्वांनाच, आणि त्याप्रमाणे तुमची वाटचाल पण सुरू आहे. महत्वाचं म्हणजे आता हे सगळं त्यावेळेसच्या मुलांना आमच्या परीनं जेवढं आमच्या क्षमतेनं आम्ही शिकवलं, त्यामध्ये बऱ्याच वेळेस मुलांनी यश पण प्राप्त केलं. अगदी सायन्स, गणित हेच विषय आमच्याकडे होते त्यावेळेला. विज्ञान प्रदर्शन भरायचं आणि नेहमीच राहुल कोरेचं विज्ञानात नंबर यायचा. एवढ्या जिल्ह्यामध्ये वगैरे विज्ञान प्रदर्शनामध्ये फक्त त्यांनी आम्हाला विचारायचं, सर ह्याच्याबद्दल काय करू, त्याबद्दल काय करू, यावेळेस काय करावं. आम्ही तुझ्या अंदाजे सांगायचं, तू त्या विषयावर बघ आणि त्याच्यावर तुझी ते विचार प्रणाली राहावं. मग तेवढाच विषय धरून त्यांनी त्याच्या पद्धतीनं त्यात काय कमी जास्ती करून ते विज्ञान प्रदर्शनाला साहित्य तयार करायचं आणि त्याचा बरोबर तो नंबर यायचा. त्याचाही हँडरायटिंग खूप चांगलं होतं, बाकीचं सगळ्याच मुलांचंही चांगलं होतं. परंतु काय माझ्या मनात आलं की त्यावेळेस 10वीला असताना दोघांत त्याचं हँडरायटिंग बघूनच मी त्यावेळेला म्हटलं, तू पुढे डॉक्टर होशील असं म्हटलं होतं, मला आठवतंय. आणि खरोखर योगाला तो डॉक्टर झाला. आणि त्यामुळं काय ना आपण ही सगळे माननीय आजच्या सभेचे अध्यक्ष सर आणि इतर सहकारी त्यावेळेचे आणि त्यानंतरचे 2011 रिटायर झाले त्यानंतरचे काही शिक्षक, ते माझे सर्व शिक्षक, त्याचमुळे 2006चे बॅचचे विद्यार्थी. तर हा एक अप्रतिम सोहळा मी आयोजित केलेला आहे, याबद्दल तुम्हाला सर्वांचा मी धन्यवाद देतो. आणि कारण काय की त्याच्यामुळे एकतर या शाळेला आपल्या शाळेचे कोणीतरी होतो किंवा कोणी आहोत अशी एक भावना प्रतिंगत होते. आता तसं पाहिलं तर या सगळ्यात इथे आज हजर आहेत या सगळ्यात सिनियर मीच आहे. कारण माझी सर्व्हिस जुलै 1973ला सुरुवात झाली आणि त्यामध्ये जवळजवळ 50 वर्ष तर होऊन गेले. त्यामुळं या शाळेविषयी मला अतिशय आत्मीयता आहे आणि या शाळेला मी नेहमी नांदरला मी तसं काय फरका नाही. नांदर जे माझं आजोळच आहे आणि अलीकडे मी इथं शेती पण घेतलेली आहे. वर्षातून मामाचंच गाव आहे आणि इतर 2-3 वर्षातून येत असतो आणि मी जाता येता शाळेला मी नमस्कार करून जात असतो. कारण ह्या शाळेनं मला माझं आयुष्य बनवलेलं आहे. शाळामध्ये मला मंदिर असल्यासारखं वाटतं. माझं सगळं आयुष्य आणि विशेष म्हणजे माझा रिझल्ट जून 73ला लागला, 3 जून 73ला. तर 3 जुलै 73ला मी इथे शाळेत आलो आणि मी आणि सरांनी पुन्हा मी BSc होतो, सर BA इंग्लिश होते, मी BSc गणित सायन्स होतो आणि त्यावेळेचा काळ असा होता की लोक फिरत नव्हते. म्हणून आम्हाला शासनाने काय केलं, शाळेला सांगितलं की तुम्ही यांना खास सवलत देऊन B.Ed करून घ्या. म्हणून आम्हाला शाळेला सवलत दिली आणि मी आणि सर जाऊन येऊन विदाऊट म्हणजे शाळेची कुठल्याही सर्व्हिस ब्रेक न होता आम्हाला खास शासनातर्फे B.Ed केलं आम्ही. आणि संस्थेनं परवानगी दिली म्हणून संस्थेने आभार त्यावेळेस मानलेले आहेत, आजही मानतो. तर अशा प्रकारे जीवनाचा एक अतिशय चांगला काळ या शाळेमधून गेला. चांगले विद्यार्थी आमच्या घडलेले आहेत, काही समोर आहेत आणि जेव्हाचा काही विषय निघतो आणि विद्यार्थ्यांचं कल्याण झालं किंवा प्रगती झाली ते पाहायला तुम्हाला आनंदाला भरून येतं. धर्माला जे आपले 5 पांडवली आहेत त्यांना एकाने विचारलं होतं की सगळ्यात या माजी विद्यालयामध्ये मिळतील. यानंतर सुशांत गोडके सर यांना विनंती करतो की आपण 1999-2007 या बॅचचा हा स्नेह मेळावा आणि या स्नेह मेळाव्यासाठी उपस्थित असणारे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष शिक्षक, खरं तर त्यांचा मी विद्यार्थीच आहे. कारण तुम्ही जसं आहात तसं मी देखील या शाळेचा विद्यार्थी. माझी 1995ची बॅच आहे
तर हे उपस्थित असणारे सर्व शिक्षक, आजचे कार्यरत असणारे आमचे शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी आणि आजचे हे 2000च्या बॅचचे त्यावेळेचे विद्यार्थी, खरं तर तुम्ही हा स्नेह मेळावा आयोजित करून शाळेसाठी एक सन्मान आणि शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी काहीतरी आपण करायला पाहिजे हे उद्देश ठेवून तुम्ही हा कार्यक्रम आयोजित केला. आमचा सगळ्यांचा सन्मान केला. शाळेतील विद्यार्थ्यांची जी गरज आहे त्या गरजेसाठी तुम्ही एक संगणक देखील आमच्या शाळेसाठी भेट देताय, हे सगळ्यात मोठी अभिमानाची बाब आहे. कारण का आतापर्यंत बरेचसे कार्यक्रम आमच्या शाळेमध्ये पार पडले, बऱ्याच विद्यार्थ्यांचे मेळावे झाले, त्याने असा भला मोठा कार्यक्रम करायचे, तो कार्यक्रम तुम्ही छोट्या खाणी करून हा कार्यक्रम तुम्ही दुसरीकडेही करू शकला असता, पण तो शाळेत घेतला. शाळेची आठवण तुम्हाला येते, हे सगळ्यात महत्वाची बाब आहे. आणि त्यातल्या त्यात डॉक्टर राहुल कोरे यांना तर आम्ही कधीच विसरू शकत नाही. त्याचं कारण असं की दरवर्षी आमच्या शाळेमध्ये जे प्रथम येणारे विद्यार्थी आहेत त्यांना त्यांचं 10,000चं बक्षीस असतं दरवर्षी. ते येवो आमच्या कार्यक्रमाला न येवो, पण ते आवर्जून आमच्या शाळेला 10,000चं बक्षीस पाठवून देतात. हे सगळ्यात मोठी अभिमानाची बाब आहे. कारण आपण ज्या शाळेत शिकलो, ज्या शाळेनं आपल्याला शिकवलं, ज्या शाळेनं आपल्याला मोठं केलं, त्याला कधी विसरायचं नसतं. कारण मी देखील या शाळेचा विद्यार्थी, 1995च्या बॅचचा विद्यार्थी. माझी 2004ची अपॉइंटमेंट आहे. त्यावेळेची मला त्या गोष्टी देखील आठवतात. PS सर मला 8वीला क्लास टीचर असायचे. त्या शब्दाच्या टेस्ट, त्या हातावर बसणाऱ्या शब्दांच्या छड्या, गोपने सरचं वेगळ्या पद्धतीने ट्रीट करणं, तोडकर सर कानात चिमटे घ्यायचे, कांबळे सरांचं. आजच्या कार्यक्रमाच्या मी सर्वांना पहिल्यांदा शुभेच्छा देतो. आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व सर्व शिक्षक वर्ग, फक्त तुम्हाला शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद सर. काही व्यक्तींचे 2 शब्दच लाख मोलाचे असतात. असे गेट टुगेदर हे प्रत्येकाच्या आयुष्याला एक नवसंजीवनी देण्याचं काम करत असतं, नवीन ऊर्जा देण्याचं काम करत असतं. म्हणून एवढं सांगू इच्छितो, 2 लफ्जों को मिलाना काम नहीं मेरा, 2 लफ्जों को मिलाना काम नहीं है मेरा, इन लफ्जों से आग लगाना दीवानापन है मेरा, इन लफ्जों से आग लगाना दीवानापन है मेरा. आणि अशाच प्रकारचं मार्गदर्शन मी BS सरांचे अनेक किस्से गेली 13-14 वर्ष ऐकतोय. BS सरांचे असतील किंवा संपूर्ण जुन्या स्टाफचे. सरांनी आता सांगितलं की तुमचे सर्वांची मुलं आमच्या हाताखाली आता सध्या शिकतायत. हे सर्व जण गुरु आहेत. आम्ही गुरु नाही, वी आर फॅसिलिटेटर. आम्ही त्यांना तिथपर्यंत नेणार, आम्ही मार्गदर्शन करू शकतोय. कारण